आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये पावर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। शाळेतला एखादा विषय आपल्याला कधीच आवडत नाही, मग जो विषय आवडत नाही त्याच्या शिक्षकांचाही खूप राग येतो। पण काय होतं, हे शिक्षक आपल्याला फक्त तो विषय शिकवतात असं नाही, खूपदा हेच शिक्षक नेमकं आपण आयुष्यात कसं जगायचं नाही, कष्टानं कसं स्वतःला उभं करायचं हेही शिकवत असतात आणि ते शिकणं जास्ती महत्त्वाचं असतं आणि त्यांना म्हणतात खरे आदर्श शिक्षक। अशाच एक शिक्षिका मुलुंड पूर्व भागात राहतात ज्यांच्याकडे आपण आलो आहोत। चला मग ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण आता खूप गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात नवीन रेसिपीज, नवीन विषय नाही। नमस्कार। नमस्कार। आजच्या आम्ही सारे खवय्येच्या भागात तुमचं खूप मनापासून स्वागत। धन्यवाद। कशा आहात तुम्ही? मजेत आहात? मजेत आहे। बरं, काय नाव तुमचं संपूर्ण? माझं नाव वर्षा अनिल डोईफोडे। वर्षा अनिल डोईफोडे, काय करतात अनिल काका? ते ऍडव्हर्टायझिंग मध्ये आहेत आणि मी शाळेमध्ये शिक्षिका आहे। शाळेत शिक्षिका आहात? कुठल्या? मी डोंबिवलीच्या शाळेत आहे, विवेकानंद शाळा, स्वामी विवेकानंद शाळा आहे। बरं। डोंबिवलीला गेली 26 वर्ष नोकरी चालू आहे। विवेकानंद शाळेत 20 वर्ष झाले। बरं। आणि आधी एका इंग्लिश मिडियम शाळेमध्ये होते। बरं, पण मग आता मुलुंडवरनं डोंबिवलीला कसं मग? रोज बाय ट्रेन जायचं आणि यायचं। बरं, 26 वर्ष झाली। 26 वर्ष झाली। बरं, काय कुठला विषय शिकवता तुम्ही? मी तसं पाहिलं तर बरेच झालेत शिकवून, पण सद्यस्थितीमध्ये तिन्ही लँग्वेज घेते, मराठी, हिंदी आणि इंग्रजी। अरे वा वा, म्हणजे 3 हे विषय शिकवतात? 3 विषय शिकवते। घरी कोण कोण असतं? घरी मुलगी आहे, तिचं लग्न झालंय आता। बरं। मुलगा आहे, तो ग्रॅज्युएट झालाय। आणि मिस्टर, आधी सगळेच होते, सासू सासरे वगैरे, आता मोठी माणसं नाहीत घरामध्ये। तुम्ही मोठे आहात? मी। बरं, खूप छान। मग तुमच्या घरात सगळ्यांना खायला काय आवडतं, म्हणजे कसं आवडतं? तिखट, गोड? तिखट मोस्ट प्रोबेबली सगळ्यांना। व्हेज की नॉन व्हेज? व्हेज खातात, पण नॉनव्हेजची आवड जास्त आहे ऍक्च्युअली। जास्त आहे? घरात नॉनव्हेज करत नाही तुम्ही? मी करते, पण मी खात नाही स्वतः। तुम्ही खात नाही? मला आवडच आहे मुख्य स्वयंपाकाची, काही नवीन दिसलं की ते शिकायचं आणि करून बघायचं, करून पाहायचं। आणि त्याच्यामुळे ते नॉनव्हेज आम्ही खरं आमच्या घरात अंड पण येत नसतं, पण आता आवड आहे म्हणून करायचं सगळ्यांना, त्याच्यामुळे ते करायला शिकले आणि सगळेच प्रकार आता त्याच्यातले येतात, नॉनव्हेज मधले सुद्धा। तुम्ही आता म्हणाल की नवीन पाहिलं की ते करून पाहावं असं वाटतं, पण मग शाळेत जाणे, लोकलची धावपळ, आल्यावर थकवा, वेळ मिळतो काय सगळं नवीन? स्वयंपाकघरात गेल्यावर आपोआप उत्साह येतो, काय माहिती नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय या एका जाणीवेनेच उत्साह येतो आणि खूप आवड आहे म्हणजे मला पहिलेपासून। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्न झाल्यानंतर मी जेव्हा मुंबईत आले त्यावेळेला मी 6 पोळ्या करायला मला 2 तास लागायचे। 6 पोळ्या करायला 2 तास? कारण तोपर्यंत मी स्वयंपाकघराशी संबंधितच नव्हते। शिक्षण M.Com B.Ed करेपर्यंत झालं आणि लागली लग्न झालं, आणि मग नंतर स्वयंपाक इतका अवघड वाटायला लागला। पण कधी कधी म्हणतो आपण की नवरा रागवणं हे उत्कृष्ट असतं। एक दिवस मला डोसे करायला घेतले, जमले नाहीत आणि ते रागाने निघून गेले घरातनं, तुला डोसे जमत नाही, मी बाहेरून जेवून येतो। आणि तो कुठेतरी मला असं वाटलं आपला अपमान झाला हा मोठा, आणि त्या दिवशी ठरवलं की आता आपल्या हातच्या शिवाय दुसरं खाणारच नाही कुठलं, असं करायचं। आणि खूप प्रयत्नांनी शिकले सगळं, म्हणजे आधी काही शिकले नाही। खेळाची आवड होती, नाटकात काम करायची आवड होती। नाटकात काम करायचं? त्याच्यामुळे म्हणून दाखवा बरं आम्हाला। कशातला तुम्ही केलेलं नाटकांपैकी नाटक तुम्हाला खूप आवडलं? मी नाटक जे केलं ते एक सुलूचा रामा म्हणून नाटक केलं होतं। सुलूचा रामा, त्याच्यामध्ये मी जेंट्स रोल केला होता, मुलाचा रोल केला होता, आणि त्याच्यात एक ऍक्शन होती माझी तंबाखूची। काय रे, हा कुठं कुठं काय काय करता तुम्ही त्याच्यामध्ये मोस्टला मी म्हणजे मुलाचाच रोल जास्त केला कॉलेजच्या लाईफ मध्ये। आणि आताही शाळेमध्ये एक दिवस जरा सगळ्यांना थ्रिल यावं म्हणून फॅन्सी ड्रेसच्या वेळेला सगळेजण म्हणजे बसलेले होते, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन चालू होती, मी घरनं सगळी तयारी करून गेली होती, सगळ्या दाढी मिशा वगैरे लावल्या, कोणालाच माहिती नव्हतं।
आणि मी पूर्ण जेंट्स ड्रेस करून नगरसेवक आले असं सांगून मुख्याध्यापकांपासून सगळ्यांना घाबरवलं. आता किती वर्षांपूर्वी? 2 वर्षापूर्वीच. काय काकू, कसले कसले धाडस करता तुम्ही. काय थोडी गंमत, थोडंसं सगळ्यांना स्त्रील असं काही. बरोबर. आणि कोणी ओळखलं नाही, पण कधी कधी विद्यार्थी आपले कसे असतात. मी म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल असं म्हणेल की एकाने माझ्या हातातली अंगठी पाहिली आणि बाकी काही कुठल्या याच्यात गेटअप मध्ये त्याला कळलंच नसतं कोणालाच की मी कोण आहे. आमच्याकडे सगळे घाबरले, पण त्याने माझं जेव्हा अंगठी बघितली तो म्हणाला डोईफोडे मॅडम आहेत या. आणि मग सगळ्यांनी ओळखलं की मी ती आहे. मग सगळ्यांनी ओळखल्यावर त्यांची रिएक्शन काय होती? सगळेजण म्हणायला लागले हे काय आम्हाला आधी का नाही सांगितलं. म्हटलं मग मजा कशी राहिली असती आधी सांगितलं असतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं काहीतरी धडाकेबाज किंवा काहीतरी वेगळं करायला आवडतं. सोसायटीत आणि शाळेत दोन्हीकडे असं चांगलं काहीतरी वेगळं करायचं, कोणाला माहित नसेल असं काहीतरी करत राहायचं. सोसायटीतही तुमची दादागिरी आहे ना? दादागिरीच आहे मला वाटतं. दादागिरीच. मला वाटतं आपण आता उर्वरित गप्पा किचन कडे पण मारूयात. चालेल. आपल्याला रेसिपी पण करायच्यात, हो की नाही? आज जे करणार आहात ती आता दिवाळी येऊ घातलेली आहे, तर दिवाळीची तयारी म्हणून आहे का जनरल रेसिपी? दिवाळीचं म्हणजे मी म्हणेल दिवाळीच्या तयारीच्या पूर्वी आपण दिवाळीनंतर दिवाळीमध्ये सगळे हेच चिवडा चकली हेच खाणार असतो. बरोबर. मग त्याच्यापेक्षा जरा हटके काहीतरी म्हणून मी आज 2 रेसिपी करणार आहे. त्याच्यातली पहिली आहे कॉर्न समोसा आणि दुसरी आहे 7 डाळींचे वडे. फॅन्टास्टिक. वा, म्हणजे तुम्हीच एवढ्या हटके आहात, त्यात परत रेसिपी हटके. बघा, आज आपले काकू पण हटके, मी पण हटके, तुम्ही पण हटके, पण हटू नका. आपण आता रेसिपीकडे जाऊयात आणि उरलेल्या गप्पा तिकडे मारूयात. चालेल ना? धन्यवाद. चला वर्षा काकू, आपल्या आता गप्पा खूप मारून झालेल्या आहेत, आपल्याला आता रेसिपी करायची, हो की नाही? बरं, तुम्हाला शाळेत बाई म्हणतात की मॅडम म्हणतात? बाई म्हणतात. आणि बाई मधला अर्थ असा असतो की बाबांमधले बा आणि आई मधला ई, म्हणून बाई, म्हणजे दोघांची भूमिका निभावणाऱ्या म्हणून बाई. बरोबर. मग मॅडम म्हटलं की थोडं लांब वाटतं म्हणून आम्ही बाईच म्हणायला. मी लहान होतो तेव्हा आम्ही गुरुजी आणि बाई असं म्हणायचो, हो की नाही? मग आज मी तुम्हाला बाई म्हणू का काकू म्हणू? काही चालेल. बाई म्हणायला चालेल ना? दोन्ही चालेल, हो की नाही? बरं, मग आपल्याला आता जे आपण पहिली रेसिपी करणार आहोत तिचं नाव काय? पहिली आपण जी करतोय ती कॉर्न समोसे. कॉर्न समोसे. कुठनं शिकला ती रेसिपी? मी आपला समोसा आपण नेहमी बटाट्याचाच खातो, बरोबर, आणि मग तो मसाला एक वेगळा असतो. त्याच्याऐवजी आपण असं बनवून बघितलं तर काय, असं म्हणून मी माझं स्वतःच तयार केलं. बरं. आणि मग त्याच्यासाठी जे साहित्य नेहमीच असतं तेच फक्त कॉर्न आपण त्याच्यात घेतले वेगळे. बरं. आणि ती रेसिपी सुरू केली. बरं, अशा प्रकारे मग कॉर्न समोसा तयार झाला. कॉर्न समोसा तयार. आवडला घरी सगळ्यांना? सगळ्यांना आवडला. व्हेरी गुड. चला मग आता आमच्या प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्रीच आहे. नक्कीच. कॉर्न समोसासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. मैदा, उकडलेला बटाटा, तांदळाचं पीठ, कसुरी मेथी, हिरवी मिरची, कॉर्न, कांदा, आलं, साखर, लसूण, तूप, मीठ, हिंग आणि मिरेपूड. कॉर्न समोसासाठी लागणारं साहित्य तुम्ही आता आम्हाला सांगितलं. आता आपल्याला कृती करायची. तयार आहात का? हो, नक्की. रेडी आहात का? नक्की. करूयात का मग? सुरुवातीला काय करायला लागतं? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॉर्न उकळून घ्यावे लागतात पाण्यात ना. कॉर्न उकळून घ्यायला लागतात. त्याला थोडासा वेळ लागेल ना, 5-10 मिनिटं. बरोबर की नाही? हो की नाही? कॉर्न आपले आता उकळून झालेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॉर्न मध्ये आपल्याला सगळं वाटून घ्यावं लागेल. कॉर्न घेऊन वाटण तयार करायचं. काय काय लागणार आहे सांगा. आधी कॉर्न घ्यायचं. बरं. कॉर्न घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं. बरं, आल्याचे आपण बरेच मोठे मोठे काप घेतलेत ना? हो, ते बारीक होतील ना. आपण आता काय वाटणच तयार करायचं आपल्याला. बरं, पुढे काय? त्याच्यामध्ये लसूण, पुढे त्यानंतर हिरवी मिरची, ते आपण 4-5 तुकडे पुरे एवढ्या. हा. आणि हे सगळं मिक्स करून वाटण तयार करायचं. बरं, चला मग आपण आता कॉर्न समोसासाठी लागणारे जे सुरुवातीचं वाटण आहे ते तयार करून घेऊयात. कॉर्न समोसासाठी लागणारे जे कॉर्न आहेत ते आपण उकळून घेतले, त्यानंतर मिरची, लसूण वगैरे घालून आपण ते वाटून घेतले. आपलं हे वाटण तयार आहे. पुढे काय करायचं आता? ते आपल्याला परतून घ्यावं लागेल. परतून घ्यायचं. बरं. तर तेल आपण पॅन मध्ये टाकलंय. बरोबर. थोडा हिंग टाकायचा पहिले. हिंग एवढं लागेल? हा, तेवढा लागेल. आता ह्याच्यानंतर कांदा थोडा तांबूस होऊ द्यायचा. बरं. जरा तो तांबूस झाला की मग ते आपण सारण टाकणार आहोत जे वाटून घेतलंय पूर्ण. बरं. आणि मग चवीपुरता मीठ. बरं. असं टाकायचं. ठीक आहे. मग आता एक कांदा परतवून होईपर्यंत मला सांगा की तुम्ही शिक्षिका आहात, हो की नाही? म्हणजे शिक्षण तुमचं एक आवडतं क्षेत्र आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नाटकात काम करायला आवडतं, जे तुम्ही केलंय. याच्याशिवाय अजून तुमच्या काय आवडी आहेत? माझं म्हणजे आवड म्हणजे मला लिहायलाही आवडतं. आणि म्हणजे नुकतंच मी माझ्या सासऱ्यांच्या पुस्तकाची वेबसाईट तयार केली. बरं. स्वप्नांचीदुनिया.com सुरू झाली. त्यांनी पुस्तक लिहिलं होतं सासऱ्यांनी माझ्या. बरं. त्यांचंही पाहिलं तर फार वयाच्या 49व्या वर्षी त्यांनी MA सायकोलॉजी परीक्षा पास केली होती. अभ्यास खूप होता स्वप्नांचा केला. आणि मी आता ती जस्ट माझ्या स्टुडंटनीच ती तयार केली, मुलाने आणि त्याने मिळून दोघांनी. आणि ती 22 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे नेटवरती. आता सुद्धा कांदा परतून झालेला. पुढे काय करायचं? आता आपण ते कॉर्न टाकणार याच्यामध्ये, जे आपण वाटण तयार केलं होतं. मी घालू? हा.
आता ह्याच्यातच हे करण्यापूर्वी आपण हे टाकणार आहोत, मीठ, साखर, मीठ, कसुरी मेथी. मीठ किती लागणार आहे बघा? बस चवीला पुरे एवढं ना? बस. ओके. साखर, हां बस पुरे. हां, कसुरी मेथी टाकायची. कसुरी मेथी, बरं. पुरे इतकी? हां बस. आणि सगळ्यात शेवटी आता थोडा बटाटा टाकायचा, म्हणजे तो सारण जरा घट्ट होतं. पाणी सुटलं तर मग समोसा सॉफ्ट होतो. बरोबर. खुसखुशीत राहावा म्हणून बटाटा टाकला. हा उकळून घेतलेला आहे का? उकडलेला बटाटा आहे. साल काढून घेतली. हां साल काढून घेतली. बरं. हा अख्खा घालायचा? एवढा नाही, अर्धा त्याच्यातला. बरं. कुस्करून घालायचा? कुस्करायचा तो आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. बरं. आणि मग आता हे सारण आपलं तयार झालं. हे जरा थंड करायला ठेवावं लागेल आपल्याला. बरं. आपण आधीच कॉर्न वाफवले असल्यामुळे ते जास्त वेळ शिजवावं लागत नाही. बरोबर बरोबर. फक्त परतून घ्यायला लागतं. सारण तयार झालंय आपलं समोसाच्या आतलं, कॉर्न समोसाच्या आतलं. पुढे काय करायला लागतं आता? आता आपल्याला हे भिजवून घ्यावं लागेल आधी. म्हणजे पारीची तयारी करायची. पारीची तयारी करायला वरची जी आपण समोसा तयार करणार आहोत त्याची जी पारी असते त्याची तयारी करायला लागेल. ती तयारी करायला लागेल. चला मग कॉर्न समोसासाठी लागणार आमचं सारण तयार आहे. आता आपण पारीच्या तयारी लागूया. कॉर्न समोसामध्ये जे सारण आपल्याला लागणार आहे कॉर्न आणि बटाट्याचं, ते आपण आता छान परतून घेतलेलं आहे. तयार झालंय. काय करायला लागतं पुढे आपल्याला? आता आपल्याला ती पारी तयार करण्यासाठी मैदा पहिले घ्यावा लागेल. हा मैदा आहे का? मैदा. बरं घ्या. मैद्याचं काही प्रमाण आहे का ठरलेलं? वाटीभर मैदा, त्याला अर्धा वाटी तांदळाचं पीठ. अर्धा वाटी तांदळाचं पीठ. बरं. हे असं अर्धा वाटी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीला. बरं. चवीपुरतं मीठ. मीठ ते मी घालतो. हा. आणि मग थोडी मिरेपूड. बघा इतकं? हा बस. पुरे ना? हा पुरे इतकी? काजू लागेल? नाही बस बस. नाही मग तिखट होईल. आपण आधीच त्याच्यात मिरची घातलीच हो की नाही? आता मोहन ते तूप टाकायला लागेल थोडंसं. तूप बरं गरम करून घेतलं. गरम करून घेतले. तुपाच्या मोहनने ते खुसखुशीत होतात. बरं. किती लागणार आहे सांगा? हा बस. पुरे? हा बस बस. आणि हे भिजवताना जरा घट्ट भिजवावं लागतं. बरं. नाही तर मग ते सैल राहिलं तर समोसा व्हायला त्रास होतो, कारण थोडं सारण आपलं थोडं सैल असतं याचं. बरं. बाकी समोस्यांमध्ये बटाटा असल्यामुळे ते सारण एकदम घट्ट असतं. बरोबर. हे थोडं सैल असतं. बरं. त्याच्यामुळे आपल्याला पाणी. बरं. किती लागणार आहे आता? थोडं मी भिजवते बस. पुरे इतकं? हा. एवढं घट्ट भिजवून घेतलं त्याला मऊ करून घ्यायचं. आणि तोपर्यंत आपली कॉर्नची ती भाजी जी आपण केली आहे ती थंड झालेलीच असते. बरोबर. ती पटापट समोसे तळायला लाटायचं, त्याच्यात भरायचं आणि तळायचं. फॅन्टास्टिक. चला म्हणजे आपल्याला तुर्तास आता हे छान असं मळून घ्यायचं हो की नाही? मैदा आणि कशाचं? तांदळाच्या पिठाचं मिश्रण. चला मग आता हे तांदळाच्या पिठाचं आणि मैद्याचं जे मिश्रण आहे ते आपण छान मळून घेऊयात. हो ना? कॉर्न समोसाची पारी आता आपल्याला लाटून घ्यायची आहे. मिश्रण आपल्याकडे तयार आहे. आपण हे आता मैदा आणि तांदूळाच्या पिठाचं मिश्रण आणि मळून घेतलंय. हे जे आपण मिरेपूड घातली ती दिसतीये छान काळी. आता आपल्याला हे लाटून घ्यायचं. तर ह्याला आपण दोन असे कापून घेणार. बरं. असं का बरं कापायचं? समोसाचा आकार द्यायचा आहे ना आपल्याला, म्हणून आपण एका पोळीला दोन ह्याच्यात कापलं. बरं. आता आपण ही पोळी जी आहे तिचा आकार समोसाचा करणार आहोत. बरं. आणि ती करताना त्याच्यामध्येच आपण मग सारण भरणार आहोत. म्हणजे आपले हे आता कॉर्न समोसे दोन तयार आहेत. डीप फ्राय करायचे. हा, डीप फ्राय करायचे. आणखीन आपण दोन तयार करून घेऊ, म्हणजे मग तेलामध्ये 4 समोसे पटकन तळले जातात. हो बरोबर. म्हणजे पोटभर झालं पाहिजे हो की नाही? तिथे सुद्धा आपल्याला म्हणजे हे गॅस वाचवता येतो एका वेळेला 4-4 समोसे तळले की. नाही तर मग 2-2 समोसे तळत बसलो तर खूप वेळ जळतो गॅस. इतका बारीक विचार शिक्षिकाच करू शकते. वा वा. म्हणजे त्यात स्वच्छता, त्यात कलाकुसर, त्यात नाविन्य आणि त्यात गॅसही वाचला पाहिजे. चला मग आम्ही एक काम करतो, आता हे 2-4 जरा समोसे तयार करून घेतो आणि मग ते डीप फ्राय करायच्या तयारीला. कॉर्न समोसे आता आपले तयार होत आहेत. आपण त्या पारीमध्ये छान सारण भरलं आणि समोसाचा आकार देऊन तयार करून घेतलं. हो की नाही बाई? नक्की. आता पुढे काय करायचं? आता हे आपण डीप फ्राय करायचे, म्हणजे पूर्ण तळून घ्यायचे. किती वेळ लागतो डीप फ्राय करायला? तेल चांगलं गरम असेल तर लागलीच तळून होतील. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे 4 समोसे एका वेळेला तळून होतात. गॅसची बचत होते, तेलाची बचत होते, हे आपल्याला बाईंनी शिकवलेले आज. हो की नाही? वा. म्हणजे 5 मिनिट आपल्याला वाट पाहिजे ना? 5 वाट बघायला लागणार. तुम्ही वाट अजिबात बघू नका, पटकन लिहून घ्या कॉर्न समोसेसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मक्याचे समोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, उकडलेला बटाटा, तांदळाचं पीठ, कसुरी मेथी, हिरवी मिरची, मक्याचे दाणे, कांदा, आलं, साखर, लसूण, तूप, मीठ, हिंग आणि मिरपूड. कृती: एका बाउलमध्ये वाफवलेले मक्याचे दाणे घेऊन त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालून मिश्रण वाटून घ्यावं.
एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, कांदा, वाटलेलं मक्याच्या दाण्यांचं मिश्रण, मीठ, साखर, कसुरी मेथी आणि उकडलेला बटाटा घालून सारण एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये तांदळाचं पीठ, मिरपूड, गरम केलेलं तूप आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. मळलेल्या पिठाची पारी करून ती लाटून मधोमध कापून घ्यावी. कापून घेतलेल्या पट्ट्यांचे त्रिकोण करून त्यामध्ये मक्याचं सारण भरावं आणि समोसे तयार करावेत. गरम तेलामध्ये डीप फ्राय करून कॉर्न समोसे सर्व्ह करावेत. कॉर्न समोसा आता आपण पाहिला. आता आपल्याला दुसरी रेसिपी जी करायची तिचं नाव काय? दुसरे आपण सप्तधान्याचे वडे म्हणतात त्याला. सप्तधान्याचे वडे. 7 प्रकारच्या धान्य म्हणजे डाळी आणि कडधान्य असं एकत्र भिजवून त्याचे करायचे. नाव पण त्याला अगदी फार अलंकारित दिलं तुम्ही, सप्तधान्याचे वडे. जरा नाव चांगलं असलं की गर्दी जास्त असं असतं, मग ते आवडीने खातात लोक. तसं बरोबर बरोबर. चला मग आपल्याला आता सप्तधान्याचे वडे पाहिजे, हो की नाही? मग त्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. मिरची, कांदा, आलं, उडदाची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, अख्खी मटकी, मसूर, हिरवे मूग, मेथी दाणा, कसुरी मेथी, हिंग, लसूण, मीठ आणि हळद. सप्तधान्यांचे वडे साठी लागणारं साहित्य आता आपण पाहिलं, हो की नाही? कृती करूयात, हो की नाही? एरवी कृती म्हणले की तुम्हाला फळ आणि खडू दिसत असेल ना. इथली कृती जरा वेगळी आहे आमच्या प्रेक्षकांसाठी. ती करू, हो की नाही बाई? चला मग आता सप्तधान्यांचे वडेसाठी कृती आधी काय करायला लागते? आधी पहिल्यांदा आपल्याला हे सगळे भिजत घालायला लागतं. 7-8 तास तरी भिजवावं लागतं, कारण कडधान्य भिजायला थोडा वेळ लागतो. बरोबर. मग कडधान्य सगळं एकत्र भिजवायचं, म्हणजे मूग, मटकी आणि मसूर आपण ते एकत्र भिजवायचं आणि मग डाळी सगळ्या एकत्र भिजवायच्या. बरं, ह्या किती वेळ भिजवल्यात तुम्ही? मी 8 तास भिजवले होते. दोन्ही मिळून? दोन्ही मिळून. काय करायला लागतं? आता आपण पहिल्यांदा एक बाउल मध्ये टाकू सगळं. प्रमाण मध्ये चना डाळ सगळ्यात जास्त घ्यायची असते. असं का बरं? आणि म्हणजे तिचा चना डाळीची टेस्ट जास्त चांगली येते म्हणून ती जास्त घ्यायची. आणि मग मूग डाळ, उडीद डाळ त्याच्या सगळे निम्म प्रमाण सगळ्याचं. बरं, ठीक. आणि त्याच्या निम्म मूग, मटकी वगैरे घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि आलं कापून टाकायला लागेल. मिरची आणि आलं घालायचं. मिरची आणि आलं घालायचं आणि मग काय वाटण तयार करायचं? वाटण तयार करायचं. अच्छा, म्हणजे तशी ह्याची 7-8 तास भिजवणं एवढं जर सोडलं तर कृती सोपी आहे आणि झटपट पण तयार होतात. आणि मुख्य म्हणजे खूप पौष्टिक आहे. कडधान्य पोटात जातात आणि सगळ्या डाळी पोटात जातात. जनरली मुलं आता उडदाची डाळ अजिबात खात नाहीत. बरोबर. आम्ही लहान असताना उडदाच्या डाळीचं वरण केलं जायचं आठवड्यातून एकदा. आता तसं काही होत नाही आणि त्याच्यामुळे ती डाळ जात नाही. आपण नॉनव्हेज प्रिफर करतो. आता हे आपल्याला सगळं मिसळलंय तर वाटून घ्यायला लागणार. वाटून घ्यायचं. चला मग सप्तधान्य वड्यांमध्ये आपण धान्य आणि डाळी सगळ्या एकत्र केल्या, भिजवलेल्या. त्यात मिरची आणि काय घातलं? लसण घातलं. आलं आणि लसण. आलं आणि लसूण घातलं. आता आपण छान याचं वाटण तयार करून घेऊया. 7-8 तास पाण्यात भिजवून ठेवलेल्या सप्तधान्य आपण वाटून घेतलेल्या. आता पुढे काय करायचं? आता आपण हे मोठ्या ह्याच्यात घेऊया कालवायला, कारण याच्यात कालवता येणार नाही छोटं असल्यामुळे. आणि आता ह्याच्यामध्ये हिंग. कोणतं हिंग आहे? हा रामदेव हिंगच आहे आमचा. पण रामदेव हिंगच वापरतात तुम्ही? वा वा, व्हेरी गुड. रामदेव स्ट्रॉंग हिंग आहे, हो की नाही? त्याच्यामध्ये आता कसुरी मेथी, हळद थोडीशी आणि त्याच्यात मीठ आपल्याला पाहिजे तितकं चवीला टाकायचं. इतकं लागेल का? हा बस, पुरे ना? हा. आणि आता कांदा थोडाच लागेल, कारण हे आपलं वाटण काही फार जास्त नाही. पुरे का इतका? हा बस. आता हे सगळं मिसळून घ्यायचं. पण कधी कधी हे खूप ड्राय होतं आणि मग त्याचे वडे नीट दाबल्यावर होत नाही. तर मग अशा वेळेला थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं. डाळीचं नाही टाकायचं, तांदळाचं टाकायचं. कारण तांदळाच्या पिठामुळे कुडकुडीत होतात ते वडे. म्हणजे असं चिवट, डाळीचं जर टाकलं तर जरा चिवट होतात. असे हे तांदळामुळे क्रिस्पी छान होतात. आणि म्हणून तांदळाचं पीठ टाकायचं. समजा वडा होत नसेल व्यवस्थित आणि तो असा दाबून करायचा. असा दाबून वडा झाल्यानंतर हा डीप फ्राय करायचा. आता हे वडे आपण तळू शकतो. वडे आपले तयार आहेत. आपण छान वडे तयार करून घेतलेले आहेत. सप्तधान्यांचे वडे आपल्याकडे तयार आहेत. आता आपण ते तळायच्या तयारीला लागूया. सप्तधान्यांचे वडे आपण तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ते काय डीप फ्राय करायचे? डीप फ्राय करायचे. किती वेळ लागतो त्याला? थोडा वेळ, पण हे आता चांगले तळले गेले पाहिजे म्हणून लाल तळायला लागतात, खरपूस एकदम. बर, वा वा वा. हे 5 मिनिटात तयार होतील ना? हो. चला पटकन तुम्ही लिहून घ्या सप्तधान्यांचे वडेसाठी लागणारं साहित्य आणि कृती. सप्तधान्यांचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिरची, कांदा, आलं, उडीद डाळ, मूग डाळ, तुरीची डाळ, हरभरा डाळ, मटकी, मसूर, हिरवे मूग, मेथी दाणा, कसुरी मेथी, हिंग, लसूण, मीठ आणि हळद. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेली मटकी घेऊन त्यामध्ये मसूर, हिरवे मूग, हरभरा डाळ, मूग डाळ,
उडीद डाळ, तूर डाळ, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून हे मिश्रण वाटून घ्यावं. हे वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये हिंग, कसुरी मेथी, हळद, मीठ आणि कांदा घालून ते एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे वडे करून ते गरम तेलामध्ये कडकडीत तळून घ्यावेत. काकू, आज मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही एवढ्या 2 खूप छान रेसिपीज मला करून दाखवल्या, आमच्या प्रेक्षकांनाही करून दाखवल्या आणि मला खात्री विद्यार्थी तुमच्यावर खूप खुश असतील की त्यांना अशा बाई आहेत. कसं वाटलं तुम्हाला आज आम्ही तुमच्या घरी आलो? खूप छान. आजचा भाग इतका छान केल्याबद्दल रामदेव स्ट्रॉंग हिंग कडनं तुम्हाला हे छानसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. वा, वर्षा काकूंनी आज माझ्याशी खूप छान गप्पा मारल्या, एवढ्या छान रेसिपीज तुमच्यासाठी करून दाखवल्या. मला मज्जा आली. तुम्हाला कसं वाटलं आजचा भाग ते नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. डोईफोडे काकूंनी आज आपल्यासाठी एवढ्या छान रेसिपीज केल्या आणि आता आपल्यासोबत अनिल काकाही आहेत. तुमचं याच्या भागात खूप मनापासून स्वागत. आणि हे काकू शिक्षिका आहेत. त्या मगाशी म्हणाल्या की बाहेर विद्यार्थ्यांवर माझा खूप वचक आहे, पण हे मात्र घरात रागवले की मला खूप घाबरायला होतं. असं का बरं? असं काही नाही आहे, घाबरायला वगैरे होत नाही. आणि तुम्हाला काही सांगायचं होतं का? हा, मला एक सांगायचं होतं की ह्या दोन्ही ठिकाणी मी पानं वापरली आहे. बरोबर. समोस्याच्या खाली मी ओव्याचं पान वापरलंय. ओव्याचं पान. तर ते गरम समोसे जर आपण ओव्याच्या पानावर तळून ठेवले तर आपण जे टिश्यू पेपर वगैरे वापरतो त्याच्याने ते एकदम ड्राय होऊन जातात. त्याच्याऐवजी ह्या ओव्याच्या पानाचा वास त्याला लागतो आणि टेस्ट आणखीन वाढते. आणि तसंच इथे सुद्धा वड्यांसाठी गरम वडे आपण जर केळाच्या पानात ठेवलेत तर त्याचा स्वाद आणखीन चांगला होतो. टिश्यू पेपरची गरज लागत नाही. कळलं का तुम्हाला? चांगल्या स्वादाचे हे वडे आणि समोसे आता आम्ही तिघे मिळून खाणार आहोत. तुम्ही घ्या निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स. नव्या नव्या चवी ढवी